दरम्यान अकोल्यातले मनसेचे नेते कर्णबाला यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. काय नेमकं बोलणं झालं राज ठाकरेंशी? सन्माननीय राज ठाकरे साहेबांची आज भेट घेतली आणि तो जो प्रकार तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जो केला, तो जो उद्रेक होता, त्या संदर्भात सन्माननीय साहेबांशी सगळी सविस्तर चर्चा झाली आणि महत्त्वाचा विषय होता, त्याच्यापेक्षा जास्त विषय होता तो होता आमच्या जयचा. हो, की साहेबांना ते मिटकरी फिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाही आहे. तो छोटा माणूस त्याची अवकात पण नाही. साहेबांचा विषय होता फक्त आमच्या जय ह्या आमच्या लेकराबद्दल. साहेबांना म्हणजे इतकं अतीव दुःख झालं होतं की हे कसं घडलं, घातपात आहे की काय आहे, ती सविस्तर चर्चा वगैरे सन्मान्य साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेत त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत. विजय मालोकरच्या मृत्यू पश्चात आता अमोल मिटकरी आरोप करतात की याला केवळ आणि केवळ कारण बाळासाहेबांमुळे जबाबदार आहे. मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही आहे. त्याला काय बराळायचं बोलू नये. ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालं आहे, आम्ही हे कालपासून बोलतो आहे, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची, तो फालतू माणूस आहे. आता विषय आमचा असं होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोचलेच आहेत, तुम्हाला माहीतच असेल, किंवा आता एक 2-4-5 मिनिटामध्ये पोचतील. बरं, विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं, मी पण आता निघतोय. आज मला साहेबांनी बोलवलं म्हणून मला जाता नाही आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची, म्हणजे जामीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आता FIR आहे तर आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. जर गुन्हा दाखल झाला आहे तर कायद्याच्या चौकटीत बसून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणंच आहे. 13 जणांवर गुन्हा दाखल झाला, 2 जणांना ताब्यात घेतलं. नाही, 3 जणांना ताब्यात घेतलं, तिघांचाही बेल झाला काल. आज 3 आणि 8 11 होतील. हां, आणि आम्ही दोघे असे 13.